Lesson number 19, The Ugly Duckling. Standard 4 SSC Board. Question number 1, give meanings. Fluffy, covered with soft and light fur. Shaggy, long and untidy. Waddled, to walk with short steps, moving from side to side. Ridiculed, laughed at, or when unkind comments are made about somebody. Miserable, extremely sad. Reeds, tall grass that grows near the edge of water. Flock, a group of birds of the same type. Graceful, beautiful, and smooth in movement or shape. Flapped, the wings of a bird moving up and down very quickly. Fragrant, having a pleasant smell. Rustling, making a light soft sound. Gliding, moving smoothly and quietly. Longing, wanting something very much. Approach, to go near something. Slender, thin in an attractive way. Depth, innermost part of something. Question number 2. Write the answers to the following questions. Question number 1. Why did the ugly duckling decide to leave the lake? Answer. The other ducklings did not like the ugly duckling. They teased him about his ugliness and would not allow him to join them for a swim. जे इतर डकलिंग्स होते त्यांना जे अगली डकलिंग होतं ते आवडत नव्हतं. त्यामुळे म्हणजे अगली डकलिंग म्हणजे काय, जे कुरूप पिल्लू होतं बदकाचं, ते बाकीच्या भावंडांना आवडत नव्हतं. म्हणून ते टीजने म्हणजे ते चिडवत होते त्याला त्याच्या अगलीनेससाठी. ते सुंदर नव्हतं म्हणून त्याला चिडवत होते. अँड वुड नॉट टू जॉईन देम फॉर स्विम, म्हणजे ते त्याला आपल्यावर स्विमिंग करून देत नव्हते. ते सगळेजण एकत्र असायचे, ह्याला मात्र एकट्याला पाडलेलं होतं. Finally feeling very lonely and sad, the ugly duckling decided to leave the lake. आणि म्हणून शेवटी काय झालं की त्याला फार एकटे वाटायला लागलं आणि तो फार झाला, सॅड झाला, दुःखी झाला. आणि म्हणून त्यांनी अगली डकलिंग जो होता, जे कुरूप पिल्लू होतं बदकाचं, त्यांनी ठरवलं की ती जी लेक आहे आपण सोडून जाऊया, कुठेतरी दुसरीकडे लांब जाऊया. व्हॉट डिड ही फाइंड wherever he tried to seek shelter. जिथं तो शेल्टर घेण्यासाठी प्रयत्न करत होता, त्याला काय करायला लागलं, म्हणजे त्याला काय त्रास सहन करायला लागला. व्हॉट डिड ही फाइंड म्हणजे काय बघायला लागलं. wherever the ugly duckling tried to seek shelter, he found that he was always ridiculed by the other smaller birds, animals and even human beings. कोणीच त्याला जवळ करू बघत नव्हते. अगली डकलिंगला कोणी, मग माणसं असतील, बर्ड्स असतील किंवा बाकी ॲनिमल्स असतील, सगळे त्याला दूरच करू बघत होते. क्वेश्चन नंबर 3. वाय वॉज द अगली डकलिंग अफ्रेड टू लुक ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. स्वतःचं रिफ्लेक्शन बघायला, पाण्यामध्ये जे प्रतिबिंब दिसतं, जसं आरशामध्ये आपण बघितलं की आपण दिसतो, जसं पाण्यात बघितलं की आपण स्वतःला दिसतो, तसं त्याला पण स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात दिसत असायचं.
मग तो घाबरायचा स्वतःलाच बघायला पाण्यामध्ये. पण का खरं? वाय? द अगली डकलिंग वॉज अफ्रेड टू लुक ॲट हिज ओन रिफ्लेक्शन बिकॉज ही थॉट दॅट ही लुक्ड व्हेरी अगली. कारण तो घाबरलेला होता. त्याला वाटायचं आपण खूपच बेकार आहे दिसायला, चांगलं नाही, कुरूप आहोत. म्हणून तो पाण्यात स्वतःला बघायला घाबरत होता, आपल्या रिफ्लेक्शनला बघायला. क्वेश्चन नंबर 3. राईट इफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड फॉल्स. फर्स्ट, द 7 डकलिंग हॅड येल्लो feathers. False. The ugly duckling was better at swimming than the others. True. The duckling's mother did not love him. False. The other animals all admired the ugly duckling. False. Write the answers to the following questions. Whom did the ugly duckling meet in the beautiful garden? ब्युटिफुल गार्डनमध्ये अगली डकलिंग जो होता त्याला कोण भेटलं? द अगली डकलिंग मेट 3 ब्युटिफुल व्हाईट स्वान्स इन द ब्युटिफुल गार्डन. 3 मस्त सुंदर दिसणारे व्हाईट कलरचे, पांढऱ्या कलरचे त्याला स्वान दिसले, राजहंस दिसले, भेटले. क्वेश्चन नंबर 2. Any part of the ugly duckling? Question answers. Question number 2. Was the ugly duckling happy in the end? Which lines tell us that? शेवटी स्टोरीच्या शेवटी अगली डकलिंग जो होता म्हणजे क्रूप पिल्लू तो डकचं ते हॅप्पी झालं का, आनंदी झालं का? आणि कुठले लाईन्स जे आहेत, विच लाईन्स टेल अस दॅट, कुठले वाक्य आपल्याला दाखवतायत की ज्यामुळे आपल्या लक्षात येतं की ते अगली डकलिंग जो होता, कुरूप पिल्लू होतं डकचं, ते खुश झालं, आनंदी झालं. आन्सरमध्ये येस, द अगली डकलिंग वॉज हॅप्पी इन द एंड. सगळ्यात शेवटी स्टोरीच्या काय दाखवलंय की अगली डकलिंग हा हॅप्पी झाला, आनंदी झाला. द फॉलोइंग लाईन्स टेल अस धिस. तर पुढे जे लाईन्स आल्या त्यावरनं आपल्याला लक्षात येतं की ते खुश झाले. आता कशावरनं? ही कर्व्ड हिज slender neck and cried joyfully from the depth of his heart. I never dreamed of such happiness as this while I was an ugly duckling. ते त्यांनी कधीच असा आनंद बघितला नव्हता. ज्या अगली डकलिंग म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं तेव्हा त्याने असा आनंद कधीच पूर्वी पाहिलेला नाही. Match the words from column A with the column B. With the meaning in column B. Fragrant. A column. Fragrant. Having a pleasant smell. बरोबर. Reeds. Thin long grass near the water's edge. Gliding. Moving smoothly and quietly. Shaggy. Shaggy's long and untidy. So मॅच करायचे आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल फ्रॅग्रंटला करायचे हॅव्हिंग अ प्लेझंट स्मेल. रीड्सचं थिन लॉंग ग्रास नियर द वॉटर्स एज. ग्लायडिंगचं मुव्हिंगला करायचे आणि म्हणजे मुव्हिंग स्मूथली अँड क्वाइटली. आणि शॅगीचं काय आहे? लॉंग अँड अनटायडी. ओके, आपलं इथे लेसन कंप्लीट होत आहे.